नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। मित्रांनो, जे लाभार्थी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत अशा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। यापूर्वी या योजनेअंतर्गत 1,500 रुपये इतका हप्ता लाभार्थ्यांना मिळायचा, आता तो शासनाने वाढवून 2,500 इतका केलेला आहे आणि याबाबतचा शासन निर्णय म्हणजे GR सुद्धा शासनाने अखेर प्रदर्शित केलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण हा GR नेमका काय आहे, यामध्ये या हप्त्याबद्दल काय सांगितलेलं आहे आणि 1,500 ऐवजी 2,500 हप्ता केव्हापासून लाभार्थ्यांना मिळणार आणि त्या लाभार्थ्यांनाच फक्त या योजनेचा लाभ मिळणार आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल। तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला। तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि साइडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील। महाराष्ट्र शासन सामाजिक व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून 15 सप्टेंबर 2025 रोजी आलेला हा GR आहे। या GRचं शीर्षक असं आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये 1,500 वरून रुपये 2,500 इतके करण्याबाबत। आता या GRची प्रस्तावना आपण थोडक्यात पाहूया आणि मग शासन निर्णय सविस्तर पाहूया। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत या सन 2025-26च्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य 1,500 वरून 2,500 इतके करण्याबाबतची घोषणा करण्यात आली होती। त्या अनुषंगाने सदरहून योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये 1,500 वरून 2,500 इतके करण्याची बाब शासनाच्या विचारधन होती। त्या अनुषंगाने दिनांक 3/9/2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहेत। शासन निर्णय आता काय आहे पाहूया। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य रुपये 1,500 वरून 2,500 करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत जेवढे दिव्यांग लाभार्थी आहेत अशा सर्वांचं मासिक अर्थसहाय्य 1,500 वरून आता 2,500 करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीनुसार करण्यात येईल। सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील। म्हणजे आता सांगितलेल्या या 4 ते 5 योजना आहेत, या सर्व योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना ही वाढ लागू राहील आणि सदरची जी वाढ आहे ती माहे ऑक्टोबर 2025 पासून लागू राहील। म्हणजे ऑक्टोबर 2025 पासूनचा हप्ता जो आहे तो 1,500 ऐवजी 2,500 वाढून येईल आणि DBT प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। म्हणजेच श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना असेल, गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना असेल, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना असेल किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना असेल किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, या योजनेअंतर्गत जेवढे दिव्यांग लाभार्थी आहेत यांचा दर मासिक अर्थसहाय्य जे 1,500 रुपये होतं ते 2,500 करण्यात आलेलं आहे। त्या शासनाने मान्यता दिलेली आहे आणि हा वाढलेला हप्ता 2,500चा हप्ता ऑक्टोबर 2025 पासून लाभार्थ्यांना लागू होईल आणि DBT प्रणालीद्वारे थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। हा GR होता। हा GR व ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ फ्रीमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा। म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील। धन्यवाद।